यांचा पक्षप्रवेश सोहळा करायचा आहे आणि कार्याचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांच्याच विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा घेऊन आपले नेते या राज्याचे लोक आपल्या जिल्हाध्यक्षांचा रवींद्र वासेकरांचा सत्कार होत आहे। पक्ष प्रवेशाच्या सुरुवातीला नगर शरोदचा नगराध्यक्ष श्रीमती शेख फरजाना यांचाही दादांच्या उपाध्यक्ष नगरपालिका सिरवची आपसात कोणी बोलू नका नाही का सांगा ना। विलास श्रीराम एक मिनिट का नवराज शेख ज्योतिताई सडमेक अयान पठाण सतीश मुक्कावाल नूतन रेवतकर साहेबराव देशमुख भूषण तल्लार आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। दीपक जयस्वाल माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट निलेश मानकर राहुल देवतळे राजेंद्र आखरे विनोद लव्हाणे मारुती झाडे सुहास पिंगे सुरेश झंडा महेश आडे विनंती आहे की आपण एका बाजूला या। महेंद्र ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना थोडं बाजूला घ्या। निलेश स्वामी माईकडे या। प्रवेश झालेला आहे त्यांनी कृपया सहकार्य करायचं आहे। आपण थोडं जनता प्रवेश झाला सहकार्य करा। आपला प्रवेश नेतृत्व या राज्याचे लोकप्रिय सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादांच्या शुभ हस्ते अहेरी तालुका नागेश मानाराम सत्कारगा रोशन मट्रे आता या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले राष्ट्रीय नेते व राज्याचे तडफदार लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब तनपुरेजी, सर्व या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि जे प्रवेशाकरता आलेले सर्व सन्मान्य इतर पक्षातून आलेले वेगवेगळ्या पक्षातून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातून जवळजवळ 300-350 लोक इथे आलेले आहेत प्रवेशाकरता। वेळ कमी असला तरी हरकत नाही, परंतु जे मुख्य लोक आहेत त्यांचा आपण प्रवेश आपण इथे घेणार आहोत। महत्वाचं म्हणजे हा शेवटचा जिल्हा आहे गडचिरोली आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मी या निमित्तानं दादांना इतकंच सांगू इच्छितो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद मध्ये झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हेच तीन नगर परिषदचे इलेक्शन आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न हेच राहणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिथे आपला थोडाफार कमजोर आपण आहोत तिथे सुद्धा दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ
10 ते 12 सदस्य आज प्रवेश करणार आहेत. त्यांचा सुद्धा या निमित्ताने मी अभिनंदन करतो. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण थोडाफार आपला काम वाढवता येईल या दृष्टिकोनातून मला विश्वास आहे. आणि त्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये फिरून जे काही आपल्याला पक्षाकरता करता येईल ते करण्याकरता मी सक्षम आहो आणि मी करून दाखवणार हे सुद्धा मी या निमित्ताने सांगू इच्छितो. कारण की हा किती केला तरी मी या 2 जिल्ह्यामध्ये फिरून सगळं तालुका माझ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण फिरणंही झाला. तयारीमध्ये आता उद्या इलेक्शन झालं तरी आमचं तयारी झालेलं आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्याचं. आणि त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीकरता आम्ही बिलकुल सक्षम तयार झालेलो. आपला इतकंच आहे की आपला आशीर्वाद राहायला पाहिजे अशा प्रकारचं मी आपल्याकडून अपेक्षा करतो. अधिक न बोलता जे आपण काम करणार आहोत ते महत्वाचं आहे. आणि येणारा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जे काही निवडणूक येतील ते निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळं आपण जे प्रवेश करत आहोत ते सर्व जबाबदारी आपल्या सगळ्यांवर राहणार आहे. जिथे कुठे असेल महाराष्ट्रामध्ये एक सक्षम नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. दादांच्या नेतृत्वाखाली आपण या राज्यामध्ये काम करत आहोत. आणि मला पूर्ण विश्वास आहे खऱ्या अर्थाने त्यांना जर आपल्याला मुख्यमंत्री पाहायचा असेल तर जिल्हा परिषद मध्ये 32 जिल्ह्यामध्ये आपल्याला झेंडा लागला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावं असं प्रकारचं आव्हान सगळ्यांना करतो आणि आपला रजा घेतो. जय सेवा, जय भीम, जय विदर्भ. यानंतर आपण मनोगत व्यक्त करावं. आलोय करायला तरी आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी आमदार जरा शांत बसा. मी सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज थोडीशी गर्दी झालेली आहे त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. कारण आपल्याला मोठा हॉल घ्यायचा होता परंतु आज कृषी दिन आहे. म्हणजे विशेषतः स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची जयंती हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्यांचा कार्यक्रम कृषी दिनाचा चव्हाण प्रतिष्ठानला घेतलेला होता. आज विधिमंडळाचं अधिवेशन पण चालू आहे त्याच्यावर इकडच्या जवळच्या भागातच कुठं हॉल मिळाला तर जास्त बरं होईल असं आम्ही ठरवलं आणि या हॉलची निवड केलेली आहे. मी सुरुवातीला स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 112व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने बळीराजाला एक राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व देण्याची, बळीराजावर मनापासून येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याची सुरुवात ही आपल्या राज्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या काळात झाली आणि ती पुढं सातत्याने ती चालू राहिली. आजच्या या पक्षप्रवेशाचे अनेक वेगवेगळ्या भागातले मान्यवर पक्षप्रवेश करणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या नवीन नाव झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे स्वतः अरुण तनपुरे साहेबांनी मधल्या काळामध्ये प्रवेश केला. परंतु त्यांनी सांगितलेलं होतं की अजित, आत्ताच त्यांनी बोलताना पण सांगितलं की आम्हाला इथं सगळ्यांना आणता आलं नाही. परंतु मी अरुण तनपुरे साहेबांना पण सांगतो, आपल्याला सगळ्यांना पण सांगतो, उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर माझा महाराष्ट्राचा दौरा मी सुरू करणार आहे. तो करणार आहे नंदुरबारच्या पासून नंदुरबार, धुळे, जळगाव असं येत असताना मी जरूर तुम्हाला राहुरीमध्ये वेगळी तारीख देईल. त्यावेळेस आपण मोठा चांगला कार्यक्रम घेऊ. जे कार्यकर्ते इथे येऊ शकले नाही त्यांनाही तिथं निमंत्रित करून आपल्या आपल्या पक्षाची भूमिका, आपलं काम ते त्यांच्या पुढं विशद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. आज या कार्यक्रमाला माझ्या राहुरीचे तसंच धर्मराव बाबा आत्राम यांच्यामुळं आपल्या गडचिरोलीचे, त्याच्यामध्ये रवींद्र वासेकर पण आहे, बाकीचे पण नाना नाकाडे, इतर सहकारी पण आहे. मला एवढंच सांगायचं की आज रवींद्र वासेकरांचा पण वाढदिवस आहे. परंतु 1 जुलै आणि 1 जून हा वाढदिवस खरा असतो का काय असतो माहिती नाही. कारण शाळेमध्ये आई वडील ग्रामीण भागात त्यावेळेस टाकताना ते शाळेत नेलं की त्या मुलाला किंवा मुलीला उभे करायचे. तारीख काय, त्या शिक्षकाने 1 जून टाकली तर 1 जून तारीख, शिक्षकाने 1 जुलै टाकली तर 1 जुलै तारीख. ते खरंच 1 जुलै का? आणि तशा पद्धतीनं आपल्या सरकारचं काम चाललेलं आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण महत्वाची भूमिका बजावतोय आणि त्यामुळं आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेला आहात त्याबद्दल मी मनस्वी आनंद व्यक्त करतो.
आणि आपलं मनपूर्वक स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला सुरुवात होत आहे. अगोदर आपले अध्यक्ष रवींद्र वासकर यांचा सत्कार दादांच्या शोभास्ते होत आहे. लोखंडे लोखंडे ये ना. चंद्रपुर और गढ़चिरौली के लोग यहाँ पे आज प्रवेश के लिए आए, तो क्या कहना चाहिए? यहाँ पे काफी तादाद में लोग बाहर से अपने गढ़चिरौली और चंद्रपुर जिले से यहाँ पर प्रवेश के लिए आए थे. करीब करीब 300-350 लोग यहाँ पर आए हैं और नगर परिषद के, नगर पालिका के, अपने जिला परिषद के, बाकी जगह के हर यानी सरपंच, करीब करीब 50 सरपंच लोगों का प्रवेश हुआ है यहाँ पर. तो सभी प्रकार का यहाँ पर ताकत राष्ट्रवादी का बढ़ाने के दृष्टिकोण से हमने यहाँ का जानबूझकर मुंबई जैसे जगह पे हमने ये प्रवेश का कार्यक्रम किया है. आपने देखा है कि पूरा एयरपोर्ट से लेके यहाँ तक के पूरे अपना राष्ट्रवादी का जो हवा जो तैयार हुआ है अभी, ये हवा मेरे ख्याल से काफी दिन तक चलेगा. और मुझे पूरा विश्वास है कि चंद्रपुर और गढ़चिरौली जिले में राष्ट्रवादी का ताकत, और गढ़चिरौली जिले में तो जिला परिषद में, मंत्रालय में हमारा झंडा लगने वाला है, ये तो पक्का है. ये तो हमारा शुरुआत है यहाँ, और पिक्चर तो और बाकी. सर एक सेम मराठी. आता येणाऱ्या कालावधीमध्ये जे निवडणूक होणार आहेत आपला नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदचं, त्या निवडणुकीकरता पुष्कळ कार्यकर्ते, नेते, जिल्हा परिषद सदस्य, सिटिंग सदस्य होते, नगर पालिकेचे सिटिंग सदस्य होते, नगर परिषदचे सिटिंग सदस्य होते, माजी अध्यक्ष होते, सगळं यांचा प्रवेश फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे झालेला आहे. काही अपक्ष होते ते सुद्धा आपला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो आणि मला वाटते या दोन्ही जिल्ह्यामध्ये फार मोठं ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचा आता झालेला आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये आमच्या ताकद दाखवण्याचं काम आता आम्हाला संधी प्राप्त झालेलं आहे. आता आम्हाला कोणी कमी समजून घेऊ नये असं प्रकारचं मी आवाहन सगळ्यांना करतो आणि आमचा झेंडा गडचिरोली जिल्ह्यामध्ये, जिल्हा परिषदमध्ये राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही डिसाइडिंग फॅक्टर राहणार आहोत.